नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। मिरजमध्ये 2 कुटुंबांमध्ये तुफान राडा, महिलांकडून परस्पर दगडफेक। मिरज शहरातील मंगळवार पेठ वडर गल्ली येथे महिलांमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणातून तुफान राडा होऊन एकमेकांच्या घरावर दगडफेक करण्यात आली। यामध्ये काही दिवसापूर्वीच झालेल्या निखिल कलगुडगी यांच्या खून प्रकरणानंतर मयत निखिल कलगुडगी व आरोपी चैतन्य कलगुडगी या 2 कुटुंबातील महिलांमध्ये धुम्मचक्र झालं। याबाबत योगिता विश्वास कलगुडगी वय 40 आणि अक्षता चैतन्य कलगुडगी वय 25 यांनी मिरज शहर पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे। दोन्ही गटातील 11 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। योगिता कलगुडगी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पद्मा सुरेश कलगुडगी, पूजा लखन कलगुडगी, अक्षरा चैतन्य कलगुडगी आणि तनुजा राजू कलगुडगी यांनी योगिता यांच्या घरावर दगडफेक केली। अक्षता चैतन्य कलगुडगी यांच्या फिर्यादीनुसार संशयित अनिता विलास कलगुडगी, योगिता विश्वास कलगुडगी, प्रियांका सागर यमगर, निशा पात्रुट, शोभा यमकर व अन्य 2 अनोळखी महिलांनी दगडफेक केली। संबंधित महिलांच्या 2 गटांमध्ये दुपारी भांडण झाले। याचा राग मनात धरून रात्रीच्या सुमारास शिवीगाळ व दमदाटी करत घरावर दगडफेक केल्याचे परस्पर विरोधी तक्रारीत म्हटलं आहे। दरम्यान योगिता विश्वास कलगुडगी या मयत निखिल कलगुडगी यांच्या काकू आहेत, तर अक्षता कलगुडगी या निखिल कलगुडगी खून प्रकरणातील आरोपी चैतन्य कलगुडगी यांच्या पत्नी आहेत। निखिल यांच्या खुनानंतर या 2 गटात खुन्नस आहे। याचेच पर्यावसन दिवसा भांडण आणि रात्री दगडफेकीत झाले। पोलीस तक्रारीत दगडफेकीच्या नेमक्या कारणाचा उल्लेख नसला तरीही खून प्रकरणाचीच याला किनार आहे। मयत आणि आरोपी अशा 2 तरुणांच्या 2 कुटुंबातील नातेवाईकांमध्ये धुम्मचक्री झाल्याचे दिसून येते। निखिल याच्यात खून प्रकरणानंतर शहरात सराईत गुन्हेगारांमध्ये टोळी युद्ध भडकण्याची भीती असताना 2 तरुणांच्या नातेवाईकांमध्येच दगडफेक होऊन एकमेकांचा काटा काढण्यापर्यंत दुश्मनी वाढत चालली आहे। या दगडफेकीच्या घटनेनंतर दोन्ही गटांनी मिरज शहर पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटाकडील 11 महिलांवर गुन्हा दाखल केला आहे। खून प्रकरणातील आरोपीवर हल्ले व बदला घेण्यासाठी पेटलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या पोलिसांसमोर आव्हान बनले असताना 2 गटात धुम्मचक्री होऊन एकमेकांच्या घरावर दगडफेक होत असल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।